राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालाय। त्यांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय। मात्र त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय। असं असलं तरी त्यांची अटक मात्र टळली आहे। अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयानं दोषी धरत 2 वर्षांची सक्त मजुरी आणि 10,000चा दंड अशी शिक्षा मंगळवारी सुनावली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी न्यायालयानं त्यांना अटक करण्यात यावी असे वॉरंटही काढले होते। कोर्टानं अटक वॉरंट काढल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी पोलीस पथक नाशिकहून रवाना झालं होतं। मात्र त्यापूर्वीच प्रकृती अस्वास्थाच्या कारणावरून माणिकराव कोकाटे रुग्णालयात दाखल झाले होते। तसंच शिक्षेपासून दिलासा मिळावा यासाठी माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं सुनावणी करत माणिकराव कोकाटे यांना थोडासा दिलासा दिला आहे। माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेवर मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली। त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे। कोर्टानं 2 लाख रुपयांच्या जामिनावर माणिकराव कोकाटे यांची सुटका केली आहे। मात्र नाशिक न्यायालयातील दोषसिद्धीला कोर्टानं स्थगिती दिलेली नाही हे विशेष। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम आहे। पण माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार का यावर कोर्टानं महत्त्वाचा निर्वाळा दिलाय। माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे। कन्व्हिक्शन आहे, कन्व्हिक्शन स्टे ऑन कन्व्हिक्शन हा रिजेक्ट झालेला आहे आणि फक्त बेल दिलेली आहे आणि स्पष्ट दिलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने खरं तर एक मोठा दिलासा म्हणता येणार नाही, कारण शिक्षा कायम ठेवलेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी अटक जरी टळली असली तरी आमदारकी आता राहणार नाही आणि कारण की बेल जरी मिटली असेल रिव्हिजन ऍप्लिकेशन मध्ये 2 IA फाईल झाले होते। त्याच्यामध्ये जो स्टे ऑन कन्व्हिक्शन आहे हायकोर्टने रिजेक्ट केलेला आहे। फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे। म्हणून जे कन्व्हिक्शन जे अपीलेट कोर्टने जे ठरवलेलं होतं ते अजूनही अपेंड आहे। वैद्यकीय जो अहवाल आहे हे बघा, थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपीलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे। पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे। थोडं